रामनगर रोड जालना मंठा। जालना मंठा रोडवर रामनगर साखर कारखान्यात मराठा कार्यकर्त्यांचा रास्ता रोको। मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं मराठा कार्यकर्ते आक्रमक। मनोज जरांगे यांची तब्येत खालावल्यानं राज्यभरातील मराठा कार्यकर्ते आक्रमक होताना पाहायला मिळत आहेत। आज जालना मंठा रोडवरील रामनगर साखर कारखान्यात मराठा कार्यकर्त्यांनी रास्ता रोको आंदोलन केलंय। मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागण्या तात्काळ मान्य करण्याची त्यांनी यावेळी मागणी केली आहे। मंठा हायवेवर रामनगर कारखान्यात रास्ता रोको केला। काय प्रमुख मागण्या कशासाठी रास्ता रोको? आमची मागणी एकच आहे, सरकारकडे ओबीसीतून आम्हाला आरक्षण पाहिजे। ते सरकार आज देतो उद्या देतो, आता हे 6व्या वेळेत उपोषण जरांगे पाटलाचं। एवढे दिवस लागते का रात्री निर्णय घेतात याची सरकार बदलायची? मग आरक्षण द्यायला इतका वेळ काय लागतो? तो माणूस काय गेल्यावर आरक्षण देणार आहे का? ते गड आला पैसे गेल्यासारखं होईल ना आमचं। आम्हाला आरक्षण महत्वाचं आहे ना। यांना सरकार सगळ्या गोष्टी रात्र्यात हा तिकडे जातो तो तिकडे यांच्याला अरे पहिली गोष्ट त्यांनी हाकेला तिथं उपोषणाला परमिशन द्यायलाच नव्हतं पाहिजे। कशावर परमिशन दिलं? त्यांना माहित नाही की तिथं काय चालू इथं। हे गव्हर्नमेंट चुकीचं काम आहे। यांना मुद्दाम तिथं परमिशन दिलं ना आम्हाला सांगते तिथले लोक तुम्ही परमिशन घ्या। आम्ही कशामुळे परमिशन घ्यायचं? त्याला का बरं दिलं तुम्ही परमिशन? तिथं द्यायला नव्हतं पाहिजे। तुम्हाला तिथं ओबीसीला 2 परमिशन चालते। अरे त्याच्या मागं कुत्र नाही, ते हाकेच्या मागं ओबीसीचा तो मंडप निसे कुत्रे फिरत आहे तिथं। हो ना, मग दिवसांदिवस त्यांची प्रकृती खालावत चालली ना। ते निर्णय घेणार कधी? याला बैठका घ्यायला परचाला जायला वेळ आहे, पण जरांगे पाटला भेटायला यायला वेळ नाही यांच्याकडं। ते करते काय? ज्या सरकारनं आम्हाला आरक्षण दिलं आम्ही त्या सरकारला डोक्यावर घेऊ। देते कधी आमच्या मुलाबाळांना फाशी?